पोलिसांची आंबा गावाच्या शिवारात मोठी कारवाई, 15,000 किलो गांजा जप्त. पोलीस अधीक्षकांची माहिती. धुळे जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 15,000 किलो गांजा जप्त केला असून त्याची बाजारातील किंमत सुमारे 2,20,00,000 रुपये असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील आंबा गावाजवळील रूपसिंगपाडा परिसरात वन जमिनीवर गांजाची अवैध शेती सुरू असल्याचा सुगावा लागला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका सांगवी पोलिसांनी संयुक्त छापा टाकत मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला. या कारवाईत कैलास भावसिंग पावरा याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात शिरपूर तालुका सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ओली गांजाची झाडे हस्तगत केली असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शिरपूर तालुका सांगवी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी आपल्या पथकासह या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. या मोठ्या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही भागात अवैधरित्या गांजा किंवा इतर अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक किंवा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे गोपनीय ठेवली जातील. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. सांगवी पोलीस स्टेशन आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर काही ठिकाणी गांजाची लागवड झाली आहे असा एक इनपुट पोलिसांना होता. त्या अनुषंगाने आपण सांगवी पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे LCP यांच्यामार्फत कारवाई केली असता एकूण 15,000 किलो एवढा गांजा आपण त्या ठिकाणी आढळून आला. उगवलेला गांजा, त्याची किंमत साधारणतः 2,20,00,000च्या आसपास आहे. त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे कैलास भावसिंग पावरा. हा राहणारा आहे रूपसिंगवाडा, आंबा, शिरपूर जिल्हा धुळे इथला राहणारा हा आरोपी आहे. त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. या निमित्ताने सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की अतिशय दुर्गम भाग आहे, परंतु कोणत्याही ठिकाणी जर गांजाची लागवड होत असेल तर पोलिसांना तात्काळ त्याची माहिती पुरवावी.